पर्टिक्युलर फंड्स बघितले होते, भारताचे 3 निधी बघितले होते बरोबर. आकस्मिक निधी म्हणजे काय, लोकलेखा निधी म्हणजे काय, आणि दुसरा म्हणजे संचित निधी म्हणजे काय, त्याचं एक्सप्लेनेशन घेतलं होतं बरोबर. त्याच्यानंतर आपण गेलो होतो अविश्वासाचा प्रस्ताव, अविश्वास प्रस्ताव, नो कॉन्फिडन्स मोशन, नो कॉन्फिडन्स. त्यामध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं की आतापर्यंत किती इश्यू झाला सांगा बरं. अविश्वासाचा प्रस्ताव आतापर्यंत कितीदा इश्यू झालेला आहे सांगा बरं. कितीदा इश्यू झाला आहे? व्हेरी गुड, 27 टाइम. किती टाइम? 27 टाइम. सगळ्यात पहिले कोण होते? सगळ्यात पहिले होते कोणाविरुद्ध इश्यू झाला? जवाहरलाल नेहरू. कोण? जवाहरलाल नेहरू. कोणी इश्यू केला? कृपलानी. कोणी? कृपलानी. कोणी केला? कृपलानी. कोणी शिकला? कृपलानी. सगळ्यात रिसेंटली कोणाने दिला? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. सगळ्यात रिसेंटली कोणाविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव विचारला? कोण? नरेंद्र मोदी. कोण? नरेंद्र. बरोबर. कोणी इश्यू केला? टीडीपी पार्टी. टीडीपी, तेलुगू देशम पार्टी. तेलुगू देशम पार्टी. तेलुगू देशम पार्टी म्हणजे तुम्हाला जर आयोगाने प्रश्न विचारला विद्यार्थी आतापर्यंत अविश्वास प्रस्ताव किती वेळा इश्यू केला? कितीदा? 27. सगळ्यात पहिले कोणाविरुद्ध इश्यू केला? कोण? जवाहरलाल नेहरू. आणि रिसेंटली कोणाविरुद्ध झाला? ते कोण आहे? नरेंद्र मोदी. कोणी इश्यू केला? टीडीपी, तेलुगू देशम पार्टी. आणि तुम्हाला विचारलं की जवाहरलाल नेहरू विरुद्ध सगळ्यात पहिल्यांदा कोणी इश्यू केला? जे.बी. कृपलानी. जे.बी. कृपलानी. आणि मग ज्या इंदिरा गांधी आहेत तुमच्या देशामध्ये आयरन लेडी आहे यांच्यावर सर्वाधिक वेळा अविश्वासाचा ठराव पारित करण्यात आलेला आहे. म्हणजे इंदिरा गांधीवर सर्वात जास्त आतापर्यंत अविश्वासाचा ठराव काय करताना मांडण्यात आला. कधी? इंदिरा गांधी. रिसेंटली कोण आहे? नरेंद्र मोदी. आणि सगळ्यात पहिले कोण आहे? बरोबर. तुम्हाला भेटत आता ॲक्च्युअल लढा तो मी तुम्हाला याचे डिटेल अनालिसिस शिकवतो. मला सांगा संविधानाच्या कोणत्या आर्टिकलमध्ये नमूद आहे? संविधानाच्या कोणत्या आर्टिकलमध्ये अविश्वासाचा ठराव नमूद आहे? सांगा मला. संविधानाच्या कोणत्या आर्टिकलमध्ये नाही आहे? अगदी बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. संविधानाचा कुठेही मेन्शन नाही आहे. हा मेन्शन कुठे आहे? रूल बुक ऑफ लोकसभा. रूल बुक ऑफ लोकसभा त्याच्या आर्टिकल 190. बरोबर. तो मांडायचा कोणी? 50 मेंबर्सनी मांडायचा. किती मेंबरने मांडायचा? 50 मेंबर्सनी. मग काय करेल? सभापती ऍक्सेप्ट करेल. सभापती मेजॉरिटी पक्षाला किती दिवसाचा वेळ दिलो? 10 दिवसाचा वेळ. 10 दिवसाच्या वेळामध्ये जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर किंवा मेजॉरिटी पक्ष आहेत यांना काय मिळतील? वेळ मिळतील की आपल्या सदस्य जे आपल्या पक्ष सदस्य यांना तुम्ही काय पाठवा? लेटर पाठवा, लव्ह लेटर पाठवा. बरोबर. आणि आपल्या सदस्यांना बोलून घ्या. ज्या दिवशी आपल्या पार्टीचं वोटिंग असेल त्या दिवशी विश्वासाचा ठराव. पण आता माझा मुद्दा असा आहे, जर अविश्वासाचा प्रस्ताव संसदेमध्ये मंजूर झाला, अविश्वासाचा प्रस्ताव लोकसभेमध्ये मंजूर झाला तर लोकसभा विसर्जित होते. लोकसभा विसर्जित होते. बरोबर का? सांगा. जर व्हेरी गुड, व्हेरी गुड. बाकी सगळ्यांना विचारतोय. हो, रॉंग. मोना रॉंग. अगदी बरोबर. प्रगती व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, ज्यांनी यस म्हटलंय त्यांचं उत्तर चुकलेलं आहे. ज्यांनी नाही म्हटलंय त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. रिझन बघा. विद्यार्थी मित्रांनो, अविश्वासाचा ठराव जेव्हा मंजूर होतो लोकसभेमध्ये तेव्हा लोकसभा विसर्जित होत नाही. लोकसभा विसर्जित होत नाही. मंत्रिमंडळ विसर्जित होतं. काय विसर्जित होतो? मंत्रिमंडळ. लक्षात ठेवा. आता कधीही तुम्हाला विचारलं अविश्वासाचा ठराव आल्यानंतर पूर्ण लोकसभा विसर्जित होते का? नाही. लोकसभा विसर्जित होत नाही. मंत्रिमंडळ विसर्जित होतं. कोण? मंत्रिमंडळ. आला लक्षात? कोण सुद्धा? काउन्सिल ऑफ मिनिस्टर. काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे मंत्रिमंडळ विसर्जित. लोकसभा विसर्जित होत. मग लोकसभा कधी विसर्जित होते? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. लोकसभा विसर्जित कधी होते? तर लोकसभा दोनच कारणास्तव विसर्जित होऊ शकते. लोकसभा दोनच कारणास्तव काय होऊ शकतं? विसर्जित होऊ शकते. एक, 5 वर्षानंतर. दर 5 वर्षानंतर, एव्हरी आफ्टर 5 years. प्रत्येकी 5 वर्षानंतर. पहिला मुद्दा. आणि दुसरा म्हणजे काय? प्रेसिडेंट कर. प्रेसिडेंट कर. PM च्या सांगण्यावर, प्रधानमंत्र्यांच्या सांगण्यावर.
प्रेसिडेंट करतो प्रधानमंत्र्यांच्या सांगण्यावर, म्हणजे राष्ट्रपती करतो प्रधानमंत्र्यांच्या सांगण्यावर. या दोनच कंडिशन मध्ये तुमची लोकसभा काय होते विसर्जित होते. बाकी कोणत्याही कंडिशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो लोकसभा विसर्जित होत नाही. लोकसभा विसर्जित होत नाही. मग तुम्ही म्हणाल सर कसं अविश्वास जर ठराव मंजूर झाला इथे तर काउन्सिल ऑफ मिनिस्टरला रिझाईन द्यावं लागतं. मग राष्ट्रपती काय करतात दुसऱ्या पक्षाला काय तर चान्स देतात. फॉर एक्झाम्पल मोदी विरुद्ध जर मंजूर झाला असता तर मोदी गव्हर्नमेंटला म्हणजे बीजेपी गव्हर्नमेंटला दिल्लीच्या सरकारला राजीनामा द्यावा लागला असता. मग तुमच्या देशाचे रामनाथ कोविंद कोणाकडे गेले असते राहुल गांधीकडे गेले आणि राहुल गांधींनी मग काय केलं सगळ्यात मित्रांनो मग राहुल गांधींनी सांगितलं असतं मी बहुमत सिद्ध करू शकतो आणि मला काय घ्यायचं आहे मी शपथविधी घेऊ शकतो. बरोबर. नंतर या राहुल गांधींनी सुद्धा फॉर्म नाही केला गव्हर्नमेंट फॉर्म नाही केला. मग गेले असते काकाजीकडे. काकाजी म्हणजे शरद पवार. बरं. तर काकाजींनी सुद्धा फॉर्म नाही केलं. मग गेले असते अजित दादानी फॉर्म नाही केलं तर मग दिदीकडे गेलं. दिदी म्हणजे कोण ममता बॅनर्जी. आणि मग कोणताही पक्ष फॉर्म करू शकला नाही. अशा परिस्थितीमध्ये मग शेवटीला काय होतं लोकसभा विसर्जित होतं आणि नवीन निवडणुका घेतल्या जातात. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर आता प्रश्न विचारला की अविश्वास ठराव पास झाल्यावर विधानसभेत लोकसभा विसर्जित होतं स्टेटमेंट काय आहे इथं आहे. एकदा पहिल्या इयरमध्ये अविश्वासाचा प्रस्ताव आणता येत नाही. आज निवडणूक झाल्या रिझल्ट लागला. फर्स्ट डे आहे संसदेचा. इथून एका वर्षापर्यंत अविश्वासाचा ठराव आणता येईल. एका वर्षात एकदा मांडा. तिथून एका वर्षामध्ये तिथून 2 वर्षापर्यंत 2 इयर्स पर्यंत अविश्वास ठराव आणता येईल. आणला पुन्हा एकदा आणा आणि शेवटच्या 6 महिन्यामध्ये सुद्धा अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही. शेवटचे 6 महिने असतात तिथे अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही. कारण की तुम्हाला माहित आहे 6 महिन्यामध्ये लोकसभा विसर्जित होणार आहेत आफ्टर एव्हरी 5 years नंतर. आणि नंतर तिथे तुम्हाला लोकसभा विसर्जित झाली असते किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर सुद्धा रिझाईन करावं लागलं असतं. म्हणून शेवटचे 6 महिने नाही. पहिल्या वर्षामध्ये चांगलं मग गव्हर्नमेंट कधी फॉर्म होईल. आता तुमच्या देशामध्ये आपल्या देशामध्ये इलेक्शन चालू असतात. कधी विधानसभा कधी राज्यसभा कधी लोकसभा कधी विधान परिषद महानगरपालिका हे निवडणूक बरोबर. आणि याच्यामध्ये किती पैसा खर्च होतो बरोबर. जर आपण दरवर्षी जर पहिल्याच वर्षामध्ये जर आपला सगळा पैसा इथे लावून दिला तर आपल्या भारताची डेव्हलपमेंट कुठे होईल बरोबर. म्हणून पहिल्या 1 वर्षामध्ये आणता येत नाही. एकदा आणला इथून 2 वर्षापर्यंत पुन्हा आणता येत नाही आणि इथून आणल्यानंतर पुन्हा 2 वर्षानंतर पुन्हा आणता येत नाही आणि शेवटच्या 6 महिन्यापर्यंत सुद्धा आणता येत नाही. हा झाला अविश्वासाचा प्रस्ताव बरोबर. हा होता अविश्वासाचा ठराव बरोबर. आणि याच्यानंतर येतो विश्वासाचा ठराव. काय विश्वासाचा विश्वास ठराव ही मेजॉरिटी पार्टी ज्यांचं गव्हर्नमेंट आहे तो पक्ष काय करतो मानतो. हा जो प्रकार आहे हा जो ठराव आहे हा कोण मानतो मेजॉरिटी पक्ष ज्या हेडेड बाय पीएम तो मानतो की माझ्याकडे बहुमत आहे हे सिद्ध करायचं. तुम्हाला जर बहुमत विचारलं किती असायला पाहिजे मी सरळ म्हणतो 50%च्या अबाव. 50%च्या अबाव. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 100 सदस्य आहेत. 100 तर मला 51 लोकांचा जर माझ्याकडे पाठिंबा असेल तर माझ्याकडे विश्वास आहे माझ्याकडे बहुमत आहे तर मी माझं कामकाज कंटिन्यू करू शकतो. म्हणजे काय त्यांना विश्वास ठराव. हा सुद्धा लिहिलेला आहे ऑफ लोकसभा. किती लोकांना समजलं. नो कॉन्फिडन्स मोशन किती लोकांच्या लक्षात आली सांगा. नो कॉन्फिडन्स मोशन किती लोकांना समजलं. मी सकाळी पण इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं तर लोकसभेमध्येच काय इश्यू करतात राज्यसभेमध्ये काय करू शकत नाही. 50 लोकांचा पाठिंबा लागतो बरोबर. त्याला काढण्याची गरज नाही आहे. 10 दिवसात वेळी सगळं पूर्ण मी एक्सप्लेन केलं म्हणून. आता फक्त ज्या फॅक्च्युअल गोष्टी आल्या का त्या मी तुम्हाला सांगितलं. आला का सगळ्यांना समजलं का. सगळ्यांना समजलं का. सगळ्यांना क्लिअर झालं. सगळ्यांना क्लिअर व्हेरी हा झाला. सांगा नेक्स्ट कोणता प्रस्ताव घ्यायचा तुम्ही सांगा. आपण प्रिव्हिलेज मोशन
प्रिव्हिलेज याला म्हणतात हक्कभंग प्रस्ताव. हक्कभंग प्रस्ताव जबरदस्त. हक्कभंग प्रस्ताव खूपच जबरदस्त. हक्कभंग प्रस्ताव खूपच जबरदस्त. तुमच्या एवढा जबरदस्त लक्षात. आज वर्धापन दिन आहे आपला, बरोबर ना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वर्धापन दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी केल्या, बरोबर तुम्हाला माहिती. खूप काही म्हणजे आपण त्या गोष्टी कधी विसरू शकत नाही, अशा गोष्टी त्यांनी आपल्यासाठी केल्या. विद्यार्थी मित्रांनो, असेच यांच्यासारखे हुशार किंवा गव्हर्नमेंटला न जुळणारे असे एक प्रतिनिधी आपल्या देशामध्ये. RBIचे गव्हर्नर रघुराम राजन, नाव ऐकलंच नाही. रघुराम राजन नाव ऐकले का तुम्ही? रघुराम राजन नाव ऐकले का? खरं सांग, नाव ऐकलंय का? रघुराम राजन नाव ऐकलंय का? जबरदस्त माणूस रघुराम राजन, जबरदस्त. बरोबर. या माणसाने एक स्टेटमेंट केलं होतं मागच्या वर्षी की जो आपल्या देशामध्ये HRD मिनिस्टर असेल, HRD मिनिस्टर, तुम्हाला हा शिकवता मी तुम्हाला हक्कभंग प्रस्ताव. HRD मंत्रालय असेल म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मंत्रालय असेल, बरोबर. मनुष्यबळ विकास मंत्रालय असेल. त्या मंत्रालयाचा हेड हा इंटेलेक्च्युअल माणूस होता. इंटेलेक्च्युअल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा तज्ज्ञ माणूस झाला पाहिजे. तज्ज्ञ, तुमच्यासारखा तज्ज्ञ माणूस झाला पाहिजे, ज्याला आपल्या देशामध्ये किती रिसोर्सेस आहेत, ह्युमन रिसोर्सेस किती आहेत, मनुष्यबळ विकास किती आहे, हे सगळं त्याला माहिती असेल, बरोबर. तर आपल्या देशामध्ये 2014ला कोण होतो HRD मिनिस्टर? सांगा बरं. 2014ला तुमच्या देशामध्ये HRD मिनिस्टर कोण होतं? अगदी बरोबर, मयूर. व्हेरी गुड. मयूर तुला छान माहिती रे, तुझ्याकडे लक्ष देतो का? व्हेरी गुड. मी नाव नाही घेत, हा तुम्हाला कळालं? नाव नाही घेत. व्हेरी गुड. हा, बाकी लोकांना माहिती आहे का? बाकी लोक कमेंट वाचा. मी नाव नाही घेत. याचं नाव घेतलं का मला आहे बत्ती उद्या. मी नाव नाही घेत. 2014. व्हेरी गुड. ज्या व्यक्तीला तो मी शिकला हो नाही शिकला, बरोबर, मी ग्रॅज्युएशन केलं आहे नाही केलं हे सुद्धा माहिती नाही, बरोबर. ह्या व्यक्तीला जर तुम्ही HRD मंत्रालयाचा हेड बनवणार तर आपल्या देशामध्ये चांगले कायदे म्हणेल का आपल्यासाठी? म्हणजे लोकांसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी. आपण तर मनुष्यबळ आहे, आपण तर देशाचा हे म्हणतो गाभा आहोत, बरोबर. युथ तुम्हाला माहिती असेल. आणि इथे रघुराम राजन स्टेटमेंट की जर HRD मंत्रालयाचा जो हेड असेल तर तुमच्या भारतातला सगळ्यात इंटेलेक्च्युअल माणूस झाला पाहिजे. इंटेलेक्च्युअल म्हणजे ब्रिलियंट. आणि ब्रिलियंट माणसाला आपण काय बनवलं? मिनिस्टर. ब्रिलियंट माणसालाच काय बनवलं आपण? HRD मिनिस्टर, बरोबर. मग घोळ होणार की नाही तुम्ही सांगा? घोळ होणार की नाही? घोळ होणार की नाही? घोळ होणार की नाही सांगा? झाला असेल की नाही घोळ? अगदी बरोबर, घोळच झाला. घोळ म्हणजे कसा? तर जेव्हा एखादी मंत्रिमंडळ जातं, जेव्हा एखाद्या मंत्र्याकडे एखादी पद येते, तेव्हा हाऊसमध्ये त्या मंत्रालयाशी संबंधित किंवा भारतामध्ये किती मनुष्यबळ विकास आहे, भारतामध्ये काय काय आहे, त्या सगळ्या गोष्टीचा काय म्हणावा लागतो? आराखा मांडावा लागतो, रिपोर्ट पब्लिश करावा, बरोबर. आता तुम्ही म्हणा, मी म्हणा, तुम्हाला जर मी विचारलं, लिंग गुणोत्तर विचारलं, सेक्स रेशो विचारला, काय सेक्स रेशो तुम्हाला सांगाल सर पंजाबमध्ये आहे ना मेल जास्त आहे, म्हणजे पुरुष जास्त आहे महिलांपेक्षा, महिला वर्ग कमी आहे, फिमेल वर्ग कमी आहे. हे तुम्ही सांगाल आणि कुणी सांगू शकतो मला? मी भारतामध्ये राजस्थान, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये मेल पॉप्युलेशन कमी आहे आणि मेल पॉप्युलेशन जास्त आहे आणि फिमेल पॉप्युलेशन जास्त आहे. पण या इंटेलेक्च्युअल माणसांनी हाऊसमध्ये माहिती का सांगितलं? फिमेल जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू मेल. विचार करा, तुमच्या देशामध्ये मनुष्य विकास मंत्रालय कोणाकडे आहे? इंटेलेक्च्युअल माणसं आहे. ज्या व्यक्तीला हे सुद्धा माहिती नाही आहे की देशामध्ये फिमेलचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये जास्त आहे आणि पुरुषाचं प्रमाण कोणत्या राज्यात, अशा व्यक्तीला आपण HRD म्हणतो, बरोबर.
म्हणजे काय, जो एखादी मिनिस्ट्री, जो एखादी पर्सन तुमच्या संसदेमध्ये चुकीची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो, लक्षात द्या, जो एखादी मंत्री संसदेमध्ये चुकीची इन्फॉर्मेशन किंवा संसदेची दिशाभूल करतो. पहिला मुद्दा चुकीची इन्फॉर्मेशन, पहिला मुद्दा चुकीची माहिती, किंवा दुसरं संसदेची दिशाभूल करतो, चुकीच्या इन्फॉर्मेशन, संसदेची दिशाभूल करतो. दिशाभूल अशा परिस्थितीमध्ये संसदेचा कोणताही सदस्य, फॉर एक्झाम्पल लोकसभा असेल तर लोकसभेचा सदस्य, दुसरा राज्यसभेचा असेल तर राज्यसभेचा सदस्य, कोणताही सदस्य अपोजिट पक्षाचा की मेजॉरिटी पक्षाचा किंवा अलायन्स असो, कोणताही पक्ष या व्यक्तीविरुद्ध, ज्या व्यक्तीने चुकीची इन्फॉर्मेशन दिली आहे किंवा दिशाभूल केलेली आहे, अशा व्यक्तीविरुद्ध काय करू शकतो, हक्कभंग प्रस्ताव इश्यू करू शकतो. कोणता प्रस्ताव, हक्कभंग प्रस्ताव. आणि हक्कभंग प्रस्ताव इश्यू झाला म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या व्यक्तीला त्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल असं कुठेही नमूद केलेलं नाही आहे. म्हणजे त्या मंत्र्याला पदाचा राजीनामा देणं कुठेही नमूद केलेलं नाही आहे. तो देऊ पण शकतो किंवा नाही पण देऊ शकतो. पण या घटनेनंतर तुम्हाला माहित असेल, जे एचआरडी मंत्र्याचे हेड होते हे काढून त्यांच्याकडे टेक्सटाईल मिनिस्ट्री पद देण्यात आलं. टेक्सटाईल काय देण्यात, टेक्सटाईल म्हणजे वस्त्रोद्योग देण्यात आला, बरोबर. पण म्हणजे आपल्या संविधानामध्ये कुठेही लिहिलेलं नाही आहे की तुम्ही जर हक्कभंग प्रस्ताव इश्यू केलेला आहे, हक्कभंग प्रस्ताव इश्यू केलेला आहे, पण तर त्या व्यक्तीला, त्या मिनिस्टरला राजीनामा देणं किंवा देण्याची गरज आहे असं कुठेही नमूद केलेलं नाही आहे. देऊ पण शकतो, नाही पण देऊ शकत. म्हणून जे आपले त्याचे पंतप्रधान होते त्यांनी काय केलं, यांच्याकडे एचआरडी मंत्रालय काढलं आणि काढलं टेक्सटाईल मंत्रालय. कोणाला समजलं प्रिव्हिलेज मोशन, सांगा प्रिव्हिलेज मोशन कोणाला समजलं. क्लिअर झालं का, कळालं का रे, आता कधी विसरणार नाही तुम्ही, बरोबर. सगळ्यांना विचारतो, सगळ्यांना कळालं का की जर मी फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला चुकीचं काही शिकून आलं, चुकीचं काही शिकून आलं किंवा तुमची दिशाभूल करणार, मला पॉलिटिक्स शिकवायचं आहे आणि मी तुम्हाला हिस्ट्री शिकून आलं, बरोबर, दिशाभूल झाली ना, बरोबर की नाही. अशा परिस्थितीमध्ये तुमच्यापैकी एक सदस्य उठेल आणि म्हणेल की सर तुम्ही चुकीचं शिकत आहे, म्हणजे काय होईल, माझा हक्कभंग होईल, बरोबर. याला आपण हक्कभंग प्रस्ताव असं म्हणतो. आता लक्षात आलं प्रगती, आता लक्षात आलं का प्रगती, बरोबर. व्हेरी काय, आता आपण सिस्टमॅटिक गेलो, ठीक आहे. आता आपण सिस्टमॅटिक गेलो. या आता दोन गोष्टी यासाठी तुम्हाला पहिले शिकवल्या की या दोन्ही गोष्टी खूपच इम्पॉर्टंट आहे पक्ष परीक्षेसाठी. यावर्षी 100% प्रश्न आहे अविश्वासाचा ठराव. म्हणून तुम्ही MPSC असो की आपली कंबाईन एक्झाम असो, अविश्वासाचा ठराव तुम्ही सगळे जे मी जे पॉईंट सांगितले सगळे पाठ करून ठेवा, ठीक आहे. डिव्हाइसेस ऑफ पार्लिमेंट, डिव्हाइसेस ऑफ पार्लिमेंट. डिव्हाइसेस ऑफ पार्लिमेंट, संसदेच्या काम करण्याच्या पद्धती. डिव्हाइसेस ऑफ पार्लिमेंट, संसदेच्या काम करण्याच्या पद्धती, ठीक आहे. मी याला तीन भागामध्ये डिवाइड करतो. एक प्रश्न उत्तराचा तास, त्याला आपण इंग्लिशमध्ये क्वेश्चन आवर म्हणतो, प्रश्न उत्तराचा तास. दुसरा रेसेस आणि तिसरा अजेंडा. अजेंडा अजेंडा ठीक आहे, अजेंडा. मग 1962 पर्यंत म्हणजे मूळ राज्यघटनेमध्ये हा सिक्वेन्स होता. 11 ते 1, 1 ते 2 आणि इकडे 10 होणार 5 जे काय. बरोबर. तुम्हाला जर आगाने विचारलं की 1962 पर्यंत किती भागामध्ये आपला डिव्हाइस ऑफ पार्लिमेंट वर्क करतो, किती भागामध्ये? 3. क्वेश्चन नंबर रेसेस आणि अजेंडा. 1962 ला थोडं चेंज केलं. 1962 ला काय केलं, थोडं चेंज केलं. या क्वेश्चन नंबरला पुन्हा 2 भागामध्ये डिवाइड केलं. या क्वेश्चन नंबरला पुन्हा 2 भागामध्ये डिवाइड केलं. म्हणजे कसं,
प्रश्न प्रश्न उत्तराचा तास क्वेश्चन आता 11 ते काय ते काय केलं 11 ते 12 11 ते 12 आणि इकडे काय केलं शून्य क्रमांक त्याला शून्य शून्य त्याला 12 ते 12 ते मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो सगळ्यांनाच विचारतो 1962 ला प्रश्न उत्तराचा तासाचा कालावधी वाढवण्यात आला बरोबर का 1962 ला प्रश्न उत्तराचा कालावधी वाढवण्यात आला बरोबर का 1962 ला प्रश्न उत्तराचा कालावधी वाढवण्यात आला बरोबर का 1962 ला प्रश्न उत्तराचा कालावधी वाढवण्यात आला बरोबर का का नाही वाढवण्यात आला कारण की प्रश्न उत्तराचा तास काय कमी आता कमी केला म्हणजे तुम्हाला आता एक प्रश्न कसा विचारणार की प्रश्न उत्तराचा कालावधी 1962 ला काय केला कमी केला 1962 ला काय केला कमी केला पहिले होते 2 ओव्हर 11 12 आणि 1 म्हणजे 2 ओव्हर 11 ते 12 आणि 12 ते 1 म्हणजे 2 ओव्हर बरोबर पण विद्यार्थी वेळ आता 11 ते 1 न ठेवता आपण किती ठेवलाय 11 ते 12 आणि 12 वाजता काय ठेवला आपण 0 हे किती लोकांना समजलं मला फक्त 4-5 लोक कमेंट करतात मला सगळ्यांकडून कमेंट पाहिजे ठीक आहे तर मी थोडं स्पीडमध्ये चालवतो जर तुम्ही मला कमेंट करत असाल तर मी खूप स्पीडमध्ये चालवतो ठीक आहे मग काय तुम्ही कमेंट देत नाही मला काय होईल तुम्हाला समजते की नाही समजत आहे म्हणून बरोबर म्हणून मला कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे काय होईल की मला सुद्धा समजत येईल की तुम्हाला कळत आहे समजा जर मला माहिती पडलं की तुम्हाला कळतच नाही मग मी लवकर सिलेबस संपून टाकेल बरोबर असं नका ठीक आहे म्हणजे प्रश्न उत्तराचा तास विद्यार्थी मित्रांनो काय केला की 1962 पर्यंत 2 मिनिटाचा होता पण 1962 ला काय केला तो काय केला कमी केला वाढवलेला नाही 1 घंटा बरोबर आणि मूळ राज्यघटनेमध्ये किती होतं 3 1 2 3 आणि जर 1962 पासून जर तुम्हाला विचारलं 1962 पासून जर तुम्हाला विचारलं किती भागामध्ये आहेत 1 2 3 आणि 4 म्हणजे आता तुमचा प्रश्न असाही कुठे जाणार नाही फिरायला आणि कुठेही मी जाऊ देणार नाही आता येऊ आपण प्रश्न उत्तर आता एक एक आपण डिस्कस करायला सुरुवात करू एक एक आपण डिस्कस करायला सुरुवात करू ठीक आहे पहिला क्वेश्चन प्रश्न 2018 ला एक प्रश्न आला होता काय आयोगामध्ये प्रश्न विचारला 2018 ला एमपीएससी ला 2018 ला प्रश्न आला होता जनरली स्टेटमेंट कसं बघा जनरली पहिला तास पहिला घंटा पहिला तास हा प्रश्न उत्तराचा तास असतो प्रश्न उत्तराचा तास असतो बरोबर का चूक बरोबर का तू सांगा हा प्रश्नच असेल हा प्रश्न तुमच्या आगाने विचारला मी फॉर्म नाही केला तुमच्या आगा स्टेटमेंट राईट व्हेरी गुड रजत व्हेरी गुड बाकी लोक रे व्हेरी गुड ममता पहिलीला व्हेरी गुड अजून रुपेश व्हेरी गुड क्या बात आहे राईट मी म्हणतो चुकीचं आहे प्रगती मॅम मी म्हणतो चुकीचं आहे तुम्हाला सांगा का चुकीचं आहे हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे का ते जनरली विचारलं जनरली म्हणजे काय असू पण शकतं किंवा नसू पण शकतं जनरली म्हणजे काय असू पण शकतं किंवा नसू पण शकतं इथे काय पाहिजे मस्ट इथे काय पाहिजे मस्ट आणि जे आयोगाने स्टेटमेंट दिलं होतं मस्ट जनरली म्हणजे काय असू पण शकतं किंवा नसू पण शकतं पण आपल्याला हे माहिती पाहिजे की तुमचा जो पहिला तास आहे 11 ते 12 किंवा 11 ते 1 चा मूळ राज्यघटनेमध्ये जर आपण पकडलं तर 11 ते 12 चा हा पहिला घंटा म्हणजे प्रश्न उत्तराचा तास त्याच्याऐवजी आपण कोणताही रिप्लेस करू शकत नाही पण सध्याच्या कालावधीमध्ये माहिती तुम्हाला संविधानाला दुसरा काळ डबा उचला आता प्रश्न उत्तराचा तास काही दिवसांनी बंद करणार तुम्ही विचार करा ज्या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये बाकीचे अपोजिशन पार्टीवाले तुमच्या पार्टीला क्वेश्चन विचारू शकतात पण आता तो सुद्धा मार्ग बंद करून टाकला बरोबर आपण त्याच्यावर काही बोलू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो
पण मला एवढं सांगायचं आहे की जनरली नाही, पहिला तास म्हणजेच काय, प्रश्न उत्तराचा. जनरली म्हणजे असू पण शकतो किंवा नसू पण शकतो, पण जो पहिला तास असतो इट मस्ट बी अ क्वेश्चन अवर, इट मस्ट बी अ क्वेश्चन अवर. आता कळलं का रे? आता कळलं का? रजत, प्रगती, रुपेश, प्रमिला, आता कळलं का? सगळ्यांना लक्षात येत आहे का? आणखी विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी व्हेरी व्हेरी, म्हणजे इथे काय पाहिजे, मस्ट. मला पहिला पॉईंट तुमचं लक्षात आलं. दुसरा 1962 पर्यंत या प्रश्नोत्तराचा कालावधी होता 2 मिनिट, म्हणजे 11 ते 1. किती होता? आणि त्याच्यानंतर किती झाला विद्यार्थी मित्रांनो? 11 ते 12, म्हणजे कितीवर? वर्ग. हा सुद्धा प्रश्न आपल्याला आयोग विचारू शकतो की संसदेने हा टाइम 1962 पर्यंत वर्ष ठेवला, त्यानंतर कितीला उद्योगही वाढवला. म्हणजे या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये 3 प्रकारचे प्रश्न विचारले. 3 प्रकारचे 3. पहिला तारांकित प्रश्न, दुसरा अतारांकित, तिसरा अल्प सूचनेचे प्रश्न. 3 प्रकारचे प्रश्न विचारले. क्वेश्चन नंबर मध्ये 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. एक तारांकित, दुसरं अतारांकित, तिसरं अल्प सूचनेचे प्रश्न. मग तुम्हाला पहिलेच विचारलं तारांकित प्रश्न कसे असतात, अतारांकित प्रश्न कसे असतात आणि अल्प सूचनेचे प्रश्न. ज्या क्वेश्चनवर स्टार केलेला असतो, स्टार, त्याला म्हणतात ॲस्टरिक मार्क, हे म्हणजे कोणते? तारांकित प्रश्न. ज्या प्रश्नांमध्ये विद्यार्थी मित्रांनो ॲस्टरिक मार्क दिलं असतं, म्हणजे काय, स्टार केलेलं असतं, ते म्हणजे तारांकित प्रश्न. ते म्हणजे तारांकित प्रश्न. मग तारांकित प्रश्न जर समजले तर अशा परिस्थितीत जे तारांकित प्रश्न असतात ना, त्याला ओरली विचारलं. ओरली, ओरली म्हणजे काय? तोंडी. ओरली म्हणजे काय? हो, तोंडी. तोंडी प्रश्न विचारले जातात. समजा तुम्ही जर फिजिकल क्लासमध्ये बसलेले आहात, तुम्ही माझ्यासमोर आता फिजिकल क्लासमध्ये बसले असता, मी शिकून राहिलो, तुम्हाला एखाद्याला डाऊट पकडला. थँक्यू रजत, थँक्यू सो मच रजत. आणि आपण सगळ्या विद्यार्थ्यांचे डाऊट क्लिअर, सगळेच डाऊट क्लिअर करू. आपण एकही डाऊट तुमचा राहतो. तुम्ही जर फिजिकल क्लासमध्ये बसले, तुम्ही फिजिकल क्लासमध्ये बसलात बरोबर, आणि मी शिकून राहिलो आणि शिकवता शिकवता तुम्हाला डाऊट पडला, तुम्ही एखादा विद्यार्थी म्हणणार नाही का, सर मला डाऊट आला, मला सांगा, तुम्हाला समजलं नाही. जे मगाशी तुम्ही अविश्वास प्रस्ताव शिकवला ती मला समजलं नाही, तुम्ही सांगणार की नाही वापस? जेव्हा मी प्रश्न तुम्ही मला तोंडी स्वरूपात विचारता, तेव्हा आन्सर सुद्धा आम्ही कोणत्या स्वरूपात देतो? ओरली स्वरूपात. ओरली स्वरूपात. म्हणजे तारांकित प्रश्न म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? ओरली स्वरूपात प्रश्न विचारा आणि ओरली स्वरूपात आन्सर घ्या. मग याला टाइम ड्युरेशन किती द्यावं लागेल मला? 10 दिवसाचा, 15 दिवसाचा, किती दिवस द्यावं लागेल सांगा मला? तारांकित प्रश्नांना कालावधी किती दिवसाचा द्यावा लागेल सांगा मला? सांगा मला. तारांकित प्रश्नांना किती लागेल? काहीच द्यायची गरज नाही ना, एका क्लासमध्ये चालू आहे ना, इन्स्टंटली, तेव्हाच्या तेव्हा. म्हणजे क्वेश्चन पण ओरली फॉर्म मध्ये, म्हणजे तोंडी स्वरूपामध्ये, आन्सर पण ओरली स्वरूपामध्ये, बरोबर? आता मी सांगितलं अगदी बरोबर, जेव्हाच्या तेव्हा, व्हेरी गुड, इन्स्टंटली, जेव्हाच्या तेव्हा, ओरल किंवा ओरल दोन्ही स्वरूपात. लिखित म्हणतो ओरली आणि आन्सर पण ओरली. मी शिकून राहिलो, मला एखादी प्रश्न विचारला, तुम्ही प्रश्न विचारला आणि प्रश्न विचारला बरोबर लगेचच तो डाऊट तुमचा क्लिअर नाही झाला, तर तिसरा पोरगा मला वापस प्रश्न विचारला, तो तुमचा क्लिअर झाला, तर पुन्हा मला तुम्ही तोच प्रश्न विचार, सर हे कळालं आहे, पुन्हा एकदा सांगा. म्हणजे काय? तारांकित प्रश्नांमध्ये सप्लिमेंट क्वेश्चन म्हणजे पूरक क्वेश्चन. सप्लिमेंट म्हणजे पूरक क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला हा सुद्धा प्रश्न आगामी विचार की पूरक प्रश्न म्हणजे सप्लिमेंटरी प्रश्न कुठे विचारला जातात? तारांकित. म्हणजे इथे काय? ओरली आहे. एक प्रश्न नाही समजला तर दुसरा प्रश्न लगेच, दुसरा समजला तिसरा प्रश्न लगेच. मग 2017 ला आयोगाने प्रश्न विचारला कंबाईन मध्ये. 2017 ला प्रश्न असा होता
की जे आपण मेन क्वेश्चन असतात, मेन क्वेश्चन हे विचारण्याची कालावधी किती सर, हे विचारण्याची लिमिट किती, मेन क्वेश्चन विचारण्याची लिमिट किती होती, पहिले 5, किती होती 5, आता किती झाली आहे 10. हा माझा प्रश्न आहे, हा कंबाईन एक्झामचा प्रश्न आहे. ठीक आहे. 2017 पर्यंत जे तारांकित प्रश्न होते त्यांची लिमिट किती होती मित्रांनो 5, आता किती आहे 10. म्हणजे तुम्हाला हा एक प्रश्न विचारू शकतो की 2017 नंतर या पूरक प्रश्नांमध्ये सॉरी या तारांकित प्रश्नांमध्ये किती प्रश्न विचारले, किती प्रश्न विचारले जातात, किती 10. पहिले किती होते 5. वर्ष कोणता आहे 2017, वर्ष किती आहे 2017. रजत 10 रे 20 नाही, पहिले किती 5, आता किती आहे 10. आणि याला वेळ लागत नाही, याला पूरक सुद्धा प्रश्न येतात. आता मी येलो अतारांकित, याच्या एक्झॅक्टली अपोजिट, याच्या एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे ओरली आन्सर द्यायचे काय नाही, रिटर्न. अपोजिट म्हटलं ना, रिटर्न मध्ये काय द्यायचं, क्वेश्चन विचारायचे आणि रिटर्न मध्ये आन्सर द्यायचे. रिटर्न मध्ये क्वेश्चन विचारायचे आणि रिटर्न मध्ये आन्सर द्यायचे. रिटर्न मध्ये क्वेश्चन विचारायचे आणि रिटर्न मध्ये आन्सर द्यायचे. मग यामध्ये लिमिट असेल का, किती विचारा, मला काहीच प्रॉब्लेम नाही ना. मला तुम्ही विचारा, तुम्ही जर आता मला इथे प्रश्न विचारले, तुम्ही मला इथे तुम्हाला प्रश्न विचारून आलो, मी तुम्हाला विचारतोय समजलं की नाही समजलं, तुमच्याकडे काही लोक आन्सर देतात, काही लोक नाही देतात, बरोबर. मी जर तुम्हाला प्रश्न विचारला आणि तुम्हाला 16 लोकांना प्रश्न पडले, ठीक आहे, सगळ्यांनी एक एक प्रश्न टाकला 16, तर मला जे प्रश्न वाटले मी त्याचाच आन्सर देणार ना, बरोबर की नाही. मला जे प्रश्न येते सांगितले त्याचा आन्सर देणार, बरोबर. पण गव्हर्नमेंट विद्यार्थी असं करत नाही. गव्हर्नमेंट काय म्हणतं, तुम्ही 100 प्रश्न मला विचारले मी तुम्हाला 4च प्रश्न देतो. म्हणजे काय, याच्यामध्ये तुम्ही प्रश्न कितीही विचारा पण आन्सर देणं हे माझ्यावर, म्हणजे जे ज्यांना विचारलेलं आहे त्या मंत्र्यावर, ज्यांना विचारलं आहे त्या सदस्यावर ते डिपेंड करतं. तुम्ही लिमिट नाही आहे प्रश्नोत्तर विचारायची आणि तुमच्यावर सुद्धा ते बाइंडिंग नाही की तुम्ही सगळ्याच प्रश्नांची उत्तर द्यायला पाहिजे. पण तारांकित प्रश्नामध्ये, अतारांकित प्रश्नामध्ये स्टार क्वेश्चन येत नाही, म्हणजे पुरा क्वेश्चन इथे विचारला जातो. आन्सर पण आणि उत्तर पण, प्रश्न पण आणि उत्तर पण दोन्ही कशा फॉर्ममध्ये आहेत, रिटर्न फॉर्म. आणि आता तिसरं आहे ते म्हणजे अल्प सूचनेचे प्रश्न. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ, याचं आणि याचं कॉम्बिनेशन. म्हणजे काय, तारांकित प्रश्नांचं आणि अतारांकित प्रश्नांचं जे कॉम्बिनेशन म्हणजे अल्प सूचनेचे क्वेश्चन रिटर्न फॉर्ममध्ये, क्वेश्चन लिखित स्वरूपामध्ये आणि विद्यार्थी मित्रांनो आन्सर ओरल स्वरूपात. आणि ते मी तो 10 दिवसाचा अभ्यास, 10 दिवसाचा अभ्यास. किती दिवसाचा मिळतो, भाऊ मी तुम्हाला 10 दिवसाचा नोटीस देतो, 10 दिवसामध्ये प्रश्न आहे आणि तुम्ही 10व्या दिवसाच्या आत, 10व्या दिवसानंतर नाही बरं, नंतर नाही म्हटलं मी, 10व्या दिवसाच्या आत हा सुद्धा मुद्दा क्लिअर करा की अल्प सूचनाचा प्रश्नामध्ये मॅक्झिमम लिमिट आहे 10 डेज. मॅक्झिमम लिमिट किती आहे 10 डेज. 10 दिवसाच्या तुम्हाला डिस्कस करायचं असतं. आता तुम्ही म्हणाल सर मी 1 महिना घेतो, 2 महिने घेतो, असं चालत नाही. मॅक्झिमम 10 डेज. त्याच्या दिवसात तुम्ही पहिल्या दिवशी डिस्कस करा, दुसऱ्या दिवशी पण, तिसऱ्या दिवशी पण आणि 10व्या दिवशी पण, बरोबर. पण फॉर्म कोणता आहे, ओरली फॉर्ममध्ये डिस्कस करा. तुम्ही मला किती क्वेश्चन द्या, तर मला जेवढे वाटले मी तेवढा डिस्कस करेन. पण तुम्हाला जर आता प्रश्न विचारलं की विद्यार्थी तारांकित प्रश्न आहे, कोणत्या स्वरूपामध्ये प्रश्न असतात सांगा. तारांकित प्रश्नांमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न असतात सांगा, मला लवकर सांगा. तारांकित प्रश्नांमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न असतात. तोंडी, व्हेरी गुड, तोंडी, आन्सर पण तोंडी. अतारांकित मध्ये दोन्ही रिटर्न मध्ये एक्झॅक्टली अपोजिट आहे आणि या दोघांचे कॉम्बिनेशन म्हणजे अल्प सूचनेचे प्रश्न. तुम्हाला सर लक्षात नाही राहतो, अरे अल्प आहे आणि आहे म्हणून पहिले काय घ्यायचं, रिटर्न घ्यायचं, म्हणजे क्वेश्चन रिटर्न मध्ये, बरोबर. आणि नंतर काय घ्यायचं, ओरल म्हणजे तोंडी स्वरूपामध्ये आन्सर. इथे पूरक क्वेश्चन येतात, म्हणजे सप्लिमेंटरी क्वेश्चन येतात. इथे सप्लिमेंटरी क्वेश्चन येत नाही आणि इथे काय विद्यार्थी मित्रांनो, इथे सुद्धा सप्लिमेंटरी क्वेश्चन येत नाही. आणि हा पहिला तास म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर सप्लिमेंटरी, व्हेरी गुड. आणि पहिला तास म्हणजे तुम्हाला काय असायला पाहिजे, प्रश्न उत्तराचा तास आला पाहिजे, बरोबर. आणि तो 1962 पासून काय झाला आहे, कमी झाला आहे. पहिले होतं 2 घंटे, आता आलेला आहे 1 घंटा 0 सेकंड.
सेकंड. शून्य प्रहर. इंग्लिशमध्ये 0 0. हे कोणी आणलं सांगा बरं. कोणत्या देशातून घेतलं आपण? किती लोकांना माहित आहे? हे कोणत्या देशातून घेतलं आपण? शून्य प्रहर. शून्य प्रहर आपण कोणत्या देशातून घेतलं सांगा मला. इंडिया, पाकिस्तान, अमेरिका, USA, ब्रिटन, सांगा मला. कोणता देश आहे? कोणता देश आहे? इंडिया. कोणत्या देशाचा आहे? भारताचा आहे. भारताचा. बरोबर. कोणत्या देशातून घेतलाय? भारताचं इम्प्लिमेंटेशन आणलं कधी? 1960. हा सुद्धा प्रश्न उत्तराच्या तसासारखाच एक प्रश्न उत्तरचा असेल. हा सुद्धा म्हणजे शून्य प्रयोग सुद्धा काय आहे? प्रश्न उत्तराच्या तसासारखा काय एक क्वेश्चन अवर आहे. पण प्रश्न उत्तराच्या तासामध्ये म्हणजे क्वेश्चन अवर मध्ये तुम्हाला नोटीस देऊन तुम्हाला काय करायचं होतं? क्वेश्चन विचारायचे. लक्ष द्या. क्वेश्चन अवर मध्ये काय तुम्हाला नोटीस द्यायची होती आणि नोटीस दिल्यानंतर तुम्हाला प्रश्न उत्तर विचारता येते. तर इथे आहे विदाउट नोटीस. विदाउट नोटीस. विदाउट नोटीस म्हणजे तुमच्या आता एवढं क्लिअर झालं असेल की दोन्ही काय क्वेश्चन अवरच आहे. दोन्ही क्वेश्चन अवर आहे. पण 11 ते 1 मध्ये काय द्यायचं? तुम्हाला नोटीस द्यायची आहे. 11 ते 12 नोटीस द्यायची आहे. आणि 12 ते 1 तुम्हाला काय द्यायचं विद्यार्थी मित्रांनो? विदाउट नोटीस. विदाउट नोटीस. बरोबर. आणि आपल्या देशामध्ये जे MP MLA आहेत त्यांना 2 घंटे तुम्ही नोटीस देऊन त्यांना प्रश्न उत्तर विचारून आले ते किती डिफिकल्टीज टास्क आहे. बरोबर. आणि समजा ना मी तुम्हाला क्लासमध्ये शिकून आलाय आणि एवढं बोलताय तुम्ही बोलू पण शकत नाही आहे. हा सर बोलले का रागवतात तुम्ही किती बोलून कर पुन्हा. बरोबर की नाही. आणि एखाद्या परिस्थितीमध्ये आपण खूप हसी मजा करतो. बरोबर. आपल्याला तो आवडेल की आपल्याला म्हणजे ज्या क्लासमध्ये आपण खूप स्ट्रिक्ट राहतो तो क्लास आवडेल. बरोबर. आणि तुम्हाला याच्यावरून दिसून पण पडतं. बरोबर की नाही. म्हणजे विद्यार्थी आपल्याला हे लक्ष द्यायला पाहिजे विदाऊट नोटीस म्हटलं काय आपल्याला मोज मस्ती करताय. मी काय विचारू शकतो? नोटीस द्यायची नाही. मला कोणाला सांगायचं नाही मी प्रश्न कोणता विचारणार आहे. म्हणजे काय मला कोणालाही सांगणं पडणार नाही की मला प्रश्न काय विचारायचा. बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो माझ्या भाषेमध्ये शून्य प्रहर म्हणजे टाइमपास. फक्त टाइमपास. बाकी काही पूर्ण प्राथमिकमध्येच टाइमपास होतो तो मुद्दा वेगळा आहे. माझ्या मताने काय टाइमपास आहे. तुम्हाला सर कसं अरे विदाऊट नोटीस क्वेश्चन विचारा ना मला. विदाऊट नोटीस क्वेश्चन विचारा. काहीही प्रश्न विचारला चालेल. माझी पत्नी काय करतात? तुम्ही काल जेवण केलं होतं का? काहीही प्रश्न विचारू शकता. बरोबर. पण असं नसतं. दोघांचंही जे कार्यप्रणाली आहे सारखीच आहे. क्वेश्चनवर पण प्रश्न उत्तर होतात. पण इथे नोटीस देऊन प्रश्न विचारा आणि इथे विद्यार्थ्यांनो विदाऊट नोटीस प्रश्न विचारा. बरोबर. मग विचारतं की संविधानामध्ये नमूद आहे का? नाही. संविधानामध्ये नमूद आहे का? मग विचारतं कधी ॲड केलं? 1962 आणि विचारतं कोणामध्ये फसलेला आहे? कोणत्या 2 अवस्थेमध्ये फसलेला आहे? एक पहिले असतो क्वेश्चन अवर आणि इकडे असतो अजेंडा. अजेंडा म्हणजे तुम्हाला प्रश्न येतो की शून्य हे प्रश्न उत्तराच्या तासामध्ये आणि अजेंडा मध्ये इन बिटवीन असतो. बरोबर का? सांगा. बरोबर. कारण की 11 ते 12 तुमचा क्वेश्चन अवर आणि इकडे 2 पासून संध्याकाळी 5 किंवा 5:30 किंवा 6 पर्यंत तुम्हाला माहिती आहे टाईम आहे तो जी आहे यामध्ये अजेंडा आणि मधामध्ये तुमचा शून्य. मग याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की याला शून्य प्रहर काय म्हणतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणतात याला शून्य प्रहर काय म्हणतात. याला दुसरं नाव काय? 1 2 3 4 असं 5 नाव का दिले? शून्य नाव का दिलं माहिती आहे का तुम्हाला? याला शून्य नाव का पडलं माहिती आहे का? शून्य नाव का पडलं माहिती आहे का? अगदी बरोबर. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणून तू माझी विद्यार्थिनी आहे तुला सगळ्यात माहिती आहे. बरोबर. कारण की 12 वाजता
आणि तुम्हाला माहिती आहे गाडीमध्ये होतो घोड्यात गाडी घोड्या नाही घड्याळमध्ये 0 0 जेव्हा 12 असतात तेव्हा हात बरोबर अगदी बरोबर 12 म्हणजे 0 0 म्हणून या वेळेला काय म्हणतात 0 अवर. आणि या प्रश्नांमध्ये या उत्तरांमध्ये विदाउट नोटीस प्रश्न विचारले जातात. हे करून घेतलं हे भारताने आणलेलं आहे. सगळ्यांना कळलं का एवढं? सगळ्यांना कळलं का? सगळे मला एकदा रेकमेंड द्या. 3 शिकवलं. आज आपण शिकलो निधी शिकलो, अविश्वास प्रस्ताव शिकलो, पहिला क्वेश्चन उत्तराचा तास शिकलो आणि आता हा शिकलो काय आपण काय म्हणतो 0 सगळ्यांना कळलं का? विशाखा रुपेश व्हेरी गुड, स्वर्णाला व्हेरी गुड, मोना रजत व्हेरी गुड, ममता व्हेरी गुड, प्रेमिला व्हेरी गुड. कळलं? काही डाऊट आहे का मला विचारा. काही डाऊट असेल तुमच्या मनामध्ये नाही समजत असेल तर मी थांबतो 1 मिनिट थांबतो मला विचारा पण पुढे जातो. 1 ते 2 1 ते 2 काय रेसेस आहे. रेसेस शिकायची गरज नाही आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचा 2 ते 5 2 ते 5 याला आपण म्हणतो अजेंडा. आणि या अवरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रस्ताव आणले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे प्रस्ताव आणले जातात. पहिले प्रस्ताव सांगतो मी तुम्हाला कशा प्रकारे प्रस्ताव, ठराव, सूचना. ठीक आहे. याला ग्रॉसली आणि एकच म्हणतो. म्हणजे जर आपण असं म्हटलं डिफाईन करायला गेलो की प्रस्ताव काय, ठराव काय, सूचना काय एकच आहे. परंतु तुम्ही त्याला मायन्युटली जर बघायला गेलं त्याच्यामध्ये वेगवेगळे डिफरन्स आहेत. बरोबर? हे तुम्हाला उद्याला लक्षात येईल. प्रस्ताव, ठराव आणि सूचना एकच आहे. पण जर आपण अजून डीपमध्ये घुसलो, खोलवर घुसलो, हे तिन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतात. ठीक आहे. आज पहिला प्रस्ताव मी तुम्हाला शिकवला असेल. मूळ प्रस्ताव, पर्यायी प्रस्ताव, उपपर्यायी प्रस्ताव, हक्कभंग प्रस्ताव. सगळं शिकवतो फक्त लिहून देतो. हक्कभंग प्रस्ताव नंतर लक्षवेधी सूचना, नंतर निंदा व्यंजक प्रस्ताव, नंतर स्थगन प्रस्ताव, ठीक आहे. स्थगन प्रस्ताव आणि नंतर शेवटी असतो अविश्वास प्रस्ताव. विश्वास आपला हा झालेला आपला हे पण झाला, हे पण झाला, हे पण झाला आणि आपण राहिले कोणते आपण लक्षवेधी राहिला. तर आपला कोणता राहिला निंदावेधी राहिला, स्थगन झाला. बरोबर? हे 3 प्रस्ताव आपण शिकू. आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा ज्या असंख्य छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुमच्या संविधानामध्ये त्याला दिलेल्या आहेत त्या सुद्धा गोष्टी शिकू. बरोबर? मूळ प्रस्ताव म्हणजे काय हो की जर संसदेमधून जर एखाद्या व्यक्तीला पदावर निवडून करायचं असेल अशा परिस्थितीमध्ये तो विद्यार्थ्यांना हक्कभंग संसदेमध्ये जर रिमूव्ह करायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण मूळ प्रस्ताव म्हणजे इंग्लिशमध्ये सबस्टॅन्टिव्ह मोशन ही मोशन चालू आहेत. आणि जर तुमच्या देशामध्ये एखादी पब्लिक इम्पॉर्टंट मॅटर इश्यू झाला तर मग आपण कोणता प्रस्ताव म्हणतो काय सबस्टिट्यूट मोशन म्हणजे पर्यायी प्रस्ताव. आणि ती प्रस्तावामध्ये त्या प्रस्तावामध्ये जर ॲडिशनल इन्फॉर्मेशन ॲड करायची आहे म्हणजे काय उपपर्यायी म्हणजे सबसिडियरी मोशन आपण ॲड करतो. नंतर प्रिव्हिलेज मोशन म्हणजे काय हक्कभंग प्रस्ताव. जेव्हा तुम्ही हाऊसची चुकीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे किंवा हाऊसची दिशाभूल करून राहिली आहे अशा परिस्थितीमध्ये तुमच्या विरुद्ध सदस्य हक्कभंग प्रस्ताव शिकवू शकतो. आणि तुम्हाला माहिती मी तुम्हाला एक्झाम्पल दिला स्वीकार गणितचा आणि तुम्हाला ते लक्षात पण. नंतर आपण अविश्वास प्रस्ताव आपण आज डिटेलमध्ये शिकू. बरं सगळं मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याला निंदाव्यंजक स्थगन
निंदा व्यंजन आणि स्थगन प्रस्ताव तर आपण उद्या शिकू, पण आज आपण शिकू लक्षवेधी सूचना. लक्षवेधी सूचना. लक्षवेधी याला आपण इंग्लिशमध्ये कॉलिंग अटेन्शन म्हणू शकतो. कॉलिंग अटेन्शन म्हणू शकतो. कॉलिंग अटेन्शन म्हणू शकतो. तुमच्या क्लासमध्ये असं नाही एखादी विद्यार्थी असतो, त्याला अटेन्शन सीक करायचं असतं. म्हणजे एखादी चांगली मुली वगैरे दिसली की थोडा थोडा फ्लॅश मारतो, बरोबर. मुली पण असतात ना, एखादा चांगला मुलगा दिसला की थोडा फ्लॅश मारतो, बरोबर हो की नाही. असाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्या क्लासमध्ये सुद्धा असतं किंवा आपल्या संसदेमध्ये सुद्धा असतं की नाही, मी जोराजोराने बोललो तर माझ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, माझ्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून जाईल, बरोबर. म्हणून हा प्रस्ताव आहे. पण हा प्रस्ताव कशासाठी आहे? तुमच्या देशामध्ये सार्वजनिक हिताच्या बाबी घडल्या. सार्वजनिक हिताच्या बाबी म्हणजे पब्लिक इम्पॉर्टंट मॅटर्स. घडलं तर विद्यार्थी मित्रांनो याला आपण इश्यू करू शकतो. तुम्हाला प्रश्न पडतो की याला घेतला कुठं? जसं शून्य प्रहर म्हणजे 0वर आपण भारतातून घेतलं किंवा भारताने बनवलं, तसंच लक्षवेधी सूचना सुद्धा कोणी बनवली हो? भारताने बनवली. भारताने म्हणजे हे सुद्धा काय असेल हो? भारताच्या लोकांना टाइमपास करायला खूप आवडतं. तुम्हाला माहिती आहे, टाइमपास करून तुम्हाला खूपच आवडतं. म्हणजे शून्य प्रहर आणि लक्षवेधी सूचना हे कोणी बनवली आहे? भारताने. कारण की दोन्हीमध्ये टाइमपास कसा होता आता सांगितलं. शून्य प्रहरमध्ये विदाऊट नोटीस प्रश्न विचारायचे, विदाऊट नोटीस काहीच नाही, बिनधास्त काहीच नोटीस नाही त्याचे, डायरेक्ट कोणतेही प्रश्न विचारू द्यायचे. लक्षवेधी सूचना सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवर जर आपलं पार्लिमेंट चालू आहे, तुम्ही तिकडे घरी बसून आहेत, मी तुम्हाला शिकून आलो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, मी शिकून आलो आणि जर तुमच्या आजूबाजूला जर फ्लड आला, तुम्ही एखादी हात वरती करणार असं म्हणणार की माझ्याकडे पूर आला, माझ्याकडे लाईन गेली, माझ्याकडे नेट जे इंटरनेट कनेक्शन आहे ते गेलं, तर मी तुमच्या क्लासला येऊ शकत नाही किंवा अटेंड करू शकत. मी त्याला अटेंड करू शकत बरोबर. म्हणजे असा म्हणजे काय विद्यार्थी ते काय पब्लिक इम्पॉर्टंट आहे. आणि ही जी संकल्पना आलेली भारतामध्ये ती आहे 1954. 1954 कधी आली? 1954. 1954. 0वर 1962. 1962 आणि ही 1954 आली. आणि कशाने आली? सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवर डिस्कस करण्यासाठी. पण हे लोकसभा आणि राज्यसभा कोणत्याही गृहामध्ये आणता येतं. कोणतंही गृह असो, लोकसभा असो की राज्यसभा, आणि दोन्ही गृहामध्ये मांडता येतं. पण कोणते मांडत असायला पाहिजे? सार्वजनिक हिताच्या बाबी. कोणत्या बाबी असायला पाहिजे? सार्वजनिक हिताच्या बाबी. आणि कोणता गृह असायला पाहिजे? लोकसभा किंवा राज्यसभा. याच्यामध्ये एकच फॉल्ट आहे विद्यार्थी, तो असा आहे की जर मी सार्वजनिक हिताचा एखादी मुद्दा घेतो, फॉर एक्झाम्पल फ्लड म्हणजे काय? सार्वजनिक हिताचा मुद्दा फ्लड आला. पूरचा मी एक्झाम्पल घेतो, मांडला पण पुरासाठी. पण जेव्हा हा प्रस्ताव मांडला ना, तेव्हा या फ्लडला बाजूला ठेवतात आणि दुसरं काहीतरी डिस्कस करत असतात. म्हणजे फ्लड आला तर दुष्काळाला डिस्कस करतो, म्हणजे ड्रॉटला डिस्कस करतो, नंतर सायक्लॉनला डिस्कस करतो. म्हणजे मांडतो आपण कशासाठी तरी आणि डिस्कस त्याला भलतच करतो. म्हणून हा टाइमपासवर असा म्हटला जातो. दुसरा टाइमपास म्हणजे काय? कॉलिंग अटेन्शन मोशन. म्हणजे काय की हा जर प्रस्ताव मांडायचा असेल तर कोणी मांडलं जातं? कोणत्याही गृहामध्ये, लोकसभा किंवा राज्यसभा, एका मुद्द्यासाठी मांडला जातो आणि एकापेक्षा जास्त मुद्दे डिस्कस केले जातात. बरोबर. जो मुद्दा पब्लिक इम्पॉर्टंट होता तो बाहेर बाजूला राहणार, बाकीचे भलतेच मुद्दे आपण डिस्कस करायला सुरुवात केलं. आणि आणलं कधी? 1954ला. आणि विद्यार्थी मित्रांनो, कोणाचं आणलं अस्त्र आहे? भारताचं. आणि तुम्हाला माहित आहे भारतातल्या लोकांना टाइमपास करायला जबरदस्त आवडतात. म्हणजे दोन गोष्टी आपण शिकलो, क्वेश्चन नंबर आणि दुसरा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, दुसरा म्हणजे हक्क आपला कोणता?
कॉलिंग अटेन्शन मोशन म्हणजे लक्षवेधी सूचना हे कोणी आणलाय भारताने 1962ला शून्य प्रहर आणलं आणि 1955ला हे. ठीक आहे, चला आज आपण इथे थांबूया. उद्याला सकाळी 8 वाजता आणि दुपारी 12 वाजता आपण नक्की भेटूया. ठीक आहे, चला बाय बाय. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्ही मला अनअकॅडमीला फोन असतं आणि रात्री 10 वाजता असतं लेक्चर. तुम्ही या इथे बघा, प्रश्न बघा. बाकी जो क्लास आहे आपण कंबाईनच्या हिशोबाने घेऊन बघा. कंबाईनच्या हिशोबाने आपण ते प्रश्न डिस्कस करत असतो. ठीक आहे, चला बाय.